महायुतीमध्ये खाते वाटपाआधीच पालकमंत्री पदाचा तिढा वाढलेला दिसतोय। नाशिकच्या पालकमंत्री पदावरती भाजप आणि शिवसेना तसंच राष्ट्रवादीचा दावा आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा दिसतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती भाजप आणि शिवसेनेचा दावा आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तर शिवसेनेचे दादा भुसे हे इच्छुक आहेत। रायगड पालकमंत्रीपदी भरत गोगावले आणि अदिती तटकरे हे इच्छुक आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरती दीपक केसरकर आणि भाजपचे रवींद्र चव्हाण हे इच्छुक दिसत आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहे। सचिन, एकीकडे महायुतीमध्ये खाते वाटप अद्याप ठरायचं आहे, मात्र त्यापूर्वीच पालकमंत्री पदावरनं तिढा वाढल्याचं चित्र दिसतंय। गुरुप्रसाद, आपण पाहिलं सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडी आहे, मुख्यमंत्री कोण होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं। दुसरीकडे आपण पाहू शकतो की जिल्ह्यांमध्ये जे स्थानिक नेते आहेत त्यांच्यामध्ये चुरस वाढलेली आहे ती पालकमंत्री पदावरून। आपण पाहिलं की नाशिक असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक जिल्हे असतील, या सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। कारण की आता मागच्या जी 2.5 वर्ष होती त्यावेळेस जी सत्ता होती महायुती, त्यावेळेची गणित वेगळी होती, मात्र आत्ताची गणित पूर्णपणे वेगळी आहेत। कारण की त्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडून सत्ता स्थापन झाली होती, त्यामुळे कुठेतरी झुकतं माप शिंदेच्या शिवसेनेला मिळालं होतं। मात्र यावेळेस त्याचं माप मिळेल का, तेवढे मंत्रीपद मिळतील का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण होणार आहे हा देखील प्रश्न आहे। त्यामुळे कुठेतरी आता नाशिकचे जसे दादा भुसे हे पालकमंत्री होते, आता त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले, ते जर उपमुख्यमंत्री झाले ती जागा कुणाला मिळणार, असे असंख्य असे प्रश्न आहे। आणि पुन्हा जे पालकमंत्री गेल्या 2.5 वर्षामध्ये होते त्यांनाच पालकमंत्री पद पुन्हा त्या जिल्ह्यात मिळेल का, असं देखील एक प्रश्नचिन्ह आहे। तर काही बरोबर आहे, त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता कधीपर्यंत मिळतात सचिन आपल्याला बघायचं। धन्यवाद।